आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आज आणखी एक महत्त्वाची अपडेट आली आहे। या हत्या प्रकरणातील तीनही फरार आरोपी ज्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे त्यांना 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या तीनही आरोपींना 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांना केज कोर्टामध्ये हजर करण्यात आले। सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांवरही हत्येचा आरोप आहे, तर सिद्धार्थ सोनवणेनं संतोष देशमुख यांचं लोकेशन सांगितलं होतं। घुले आणि सांगळे या दोघांनाही त्यांच्या कृत्याचा पश्चाताप नाहीये। या दोघांनीही अवादा कंपनीच्या ठिकाणी जाऊन दमदाटी केली। ही टोळीनं गुन्हे करत असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये सांगितलं। हत्येचा आरोप असलेले सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना आज सकाळी पुण्यामधून अटक करण्यात आली। तर संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यासाठी ते नेमके कुठे आहेत हे लोकेशन देणाऱ्या सिद्धार्थ सोनवणेला कल्याणमधून अटक करण्यात आली आहे। सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला आज सकाळी पुण्यामधून अटक करण्यात आली। त्यानंतर या दोघांना बीडमध्ये नेण्यात आले। दोन्ही आरोपींनी हत्येनंतर भिवंडीमध्ये काही काळ वास्तव्य केलं होतं। त्यानंतर दोघेही पुण्यामध्ये आले आणि पुण्यामधून या आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या। बीडमध्ये आणल्यानंतर घुले आणि सांगळेची नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये चौकशी करण्यात आली। या संदर्भात आणखी माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आता आपल्या सोबत आहेत। मोहसिन, या सगळ्यांना 14 दिवसांची सीआयडी कोठडी देण्यात आलेली आहे। सुदर्शन घुले आणि त्याच्यासोबत अटक करण्यात आलेली आहे। हे दोघांचा दोन्ही गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे की सध्या त्यांना जी अटक झाली ती फक्त अपहरणाच्या आणि खंडणी मागण्याच्या गुन्ह्यामध्ये झाली आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर कविता आधी वाल्मिक कराड ऑलरेडी सीआयडी कोठडीत आहे आणि आता सुदर्शन घुले असतील, सुधीर सांगळे असतील आणि सिद्धार्थ सोनवणे या तीन आरोपींना 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली। आता हा सुदर्शन घुले जो आहे तर हा खंडणी प्रकरणातील आरोपी आहे, मात्र हत्या प्रकरणातील हा मुख्य आरोपी आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर सीआयडी खंडणी आणि खुनाचा दोन्ही तपास करतात। त्यामुळे सुदर्शन घुलेकडून ज्या पद्धतीने या पोलीस कोठडीत अपहरणाची खंडणीची तपासणी चौकशी केली आहे त्याचप्रमाणे त्याची हत्येची देखील चौकशी केली जाऊ शकते, कारण तो संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे। आता यात एक नवीन नाव आलेलं जे आहे ते सिद्धार्थ सोनवणे आहे। आतापर्यंत ज्या पोलिसांच्या लिस्टमध्ये फरार आरोपींमध्ये आपण सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेचं नाव पाहत होतो। आता सिद्धार्थ सोनवणे हा म्हस्साजोग गावचाच रहिवासी आहे आणि याची भूमिका ही होती की ज्यावेळेस सुदर्शन घुले आणि त्याच्या सहकाऱ्यांनी संतोष देशमुख यांचं टोल नाक्यावरून अपहरण केलं होतं, तर तो संतोष देशमुख गावात कधी येत होते, ते केजला कधी गेले, केजच्या दिशेहून कधी निघाले आणि अपहरण करण्यासाठी हवी ती सगळी लोकेशनची माहिती हा सिद्धार्थ सोनवणे देत होता। आणि जेव्हा या सुदर्शन घुले आणि सांगळेला बेड्या ठोकल्या त्यावेळी या सिद्धार्थ सोनवणेला देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे। आता या सगळ्या प्रकरणात जे आहे तर 14 दिवसाची या तिन्ही आरोपींना पोलीस सीआयडी कोठडी झालेली आहे। आपण जर बघितलं तर वाल्मिक कराडला ताब्यात घेतल्यानंतर अनेक मोठ्या गोष्टींचा खुलासा झाला होता। विष्णू चाटेला ताब्यात घेतल्यानंतर त्याने कबुली दिली होती की खंडणीसाठी वाल्मिक कराडने आपल्या फोनवरून शिंदेंना शिंदे म्हणजे त्या कंपनीचे पवन ऊर्जा कंपनीचे अधिकारी ज्यांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला त्यांना फोन लावून दिला होता। आता या तिघांना ताब्यात घेतल्यानंतर महत्वाचं सुदर्शन घुले याच्याकडून अनेक माहिती जी आहे तर ते खुलासे होण्याची शक्यता आहे। हत्या प्रकरणात ज्या पद्धतीने बोललं जात होतं की त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी मारहाण केली, व्हिडिओ कॉल केला, आता तो व्हिडिओ कॉल कुणाला केला होता, खरंच त्यांनी व्हिडिओ कॉल केला होता का, त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांनी रेकॉर्डिंग केली होती का, एका मोठ्या नेत्याला कॉल करण्यात आला होता असा देखील दावा करण्यात आला होता, तो कॉल त्यांनी केला होता का, या सगळ्या गोष्टींची आता सुदर्शन घुलेकडून चौकशी होणार आहे आणि त्याच्या या सगळ्या चौकशीनंतर अनेक मोठे खुलासे होणार आहे आणि या सगळ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे आणि त्यातून हे जे खुलासे होणार आहे त्यात या सगळ्या आणखी कोण आरोपी आहेत किंवा यात वाल्मिक कराडांचा सहभाग होता की नव्हता, ते सुदर्शन घुलेच्या संपर्कात होते की नव्हते, या सगळ्या गोष्टी आता समोर येणार आहेत। हे सगळ्या गोष्टी आता समोर येतील। अजून एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात यायचा आहे। सीआयडी कडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। एसआयटी या प्रकरणाची चौकशी सुरू करते आणि या सगळ्याची चौकशी लवकरात लवकर पूर्ण होऊन संतोष देशमुख यांचे मारेकरी गजाआड व्हावेत, त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता केली जाते। धन्यवाद मोहसिन, तुम्ही दिलेल्या आजच्या या सगळ्या अपडेट्स बद्दल।